आणि ह्या नदीच्या पुरामुळं इकडल्या वड्याला सुद्धा हे झालेलं आहे आणि इकडच्या वस्तीवर 30-35 घरं येतं. तिथलच्या लहान लहान मुलाला महिना जर पाऊस आला तर पलीकडे जाता येत नाही आणि येता येत नाही. त्यांना त्यांच्या शाळा शिक्षणाची हानी होत आहे आणि इकडच्या लोकांच्या सुद्धा जमिनी पाण्यात जातात. आजपर्यंत मतदान आलं की मोठे पुढारी येतात, आमच्याकडून गोड बोलतात, आश्वासनं घेतात आणि त्यांची आश्वासनं सगळे खोटे असतात आणि आमच्याकडून शब्द वाहून खरे आश्वासनं घेतात. बरं, आम्ही जर शेतकऱ्यांनी जर शेती नाही पिकली तर कलेक्टर असू, तहसीलदार असू, आमदार असू, खासदार असू, हे काय माती खातेन का बायकाचे कातडे काढून खातेन का सालून काय खाणार आहेत? हे आमच्या शेतकऱ्याला काळजाच्या पलीकडे आम्हाला त्यांच्या शेतीमध्ये कष्ट करावं लागतं, घाम गाळावा लागतो, सगळ्या शरीरातलं रक्त आटावं लागतं आणि ते रक्त भरून येण्यासाठी आम्ही ह्या शेतीच्या जीवावर सगळे उपजीविका आमची असती. लेकराचे शिक्षण म्हणा, लेकराचे लग्न म्हणा, व्यवहार सगळ्या घरातले व्यवहार त्याच्यावरच असते शेतीवर. आणि शेतीची जर एवढी नुकसान जर झाली तर ह्याचा जबाबदार सरकारने जागृत राहावा. कारण सरकार ते आपल्या कामासाठी आम्हाला समाजाला ह्या जनतेला आव्हान देतं, एकत्रित व्हा आणि एका जुटीने सर्व कार्य करा. मग आता शासनाने एका जुटीने येऊन ह्याची पाहणी करून शेतकऱ्याची दखल घ्यायला पाहिजे. कारण ह्या शेतकऱ्याची जर दखल नाही घेतली तर ते शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांनी स्वतःची जर आत्महत्या केलीच तर ह्याला जबाबदार कोण राहील? तर ह्याला जबाबदार सरकार राहील, केंद्र सरकार राहील, राज्य सरकार राहील, आमदार खासदार हे सगळे जे असली त्यांची साखळी ती राहील. कारण आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? जर दरवर्षी जर असल्या हानी होत राहिल्या तर एक शेतकऱ्याला घरात खायला नसतं तरी ते शेताला खर्च लागणारा लोकांकडून सावकाराकडून कर्ज काढतो आणि ते शेतीची भरपाई करतो. त्यांच्या लेकराला कपडे नसतात, धडत्या लेकराचं शिक्षणही नसतं, म्हणून हे शेतकऱ्याच्या लेकराला शेतातच कामं करावं लागतात. ह्यांना नोकऱ्या नाही, ह्यांना काही नाही. आणि मग ह्याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे का नाही पाहिजे? आम्ही काय सगळ्यांनीच मरायचंय का इथं? खायला ना प्यायला असल्या ओल्या दुष्काळात काय आम्हाला खायला? तिकडे नदी, तिकडे साप, इकडे साप. आम्ही जायचं कुठं, राहायचं कुठं, खायचं काय? ह्याची सगळी पलीकड नदी शिंदफाना आणि इकडे एक पाचेगाव, गेवराई तालुक्यात पाचेगाव, त्या पाचेगावून एक मोठा वाडा येतोय. इकडे 30-35 घराची वस्ती, इथं 5-50 घराचं एक छोटस गाव आहे. आम्हाला कुठं जाता येत नाही, पळता येत नाही. दोन्हीकडे जर पुला आले तर आम्ही माजलगावच्या तळ्यामध्ये आणि सरकार बंगल्यामध्ये आम्ही काय करायचं?